नमस्कार मंडळी, शुभ सकाळमध्ये झाले का सगळ्यांचं चहा पाणी वगैरे तुमचा? बघा आता मम्मी लागली आपले दळणाला. आता एकदा थोडेफार तिचे भांडे होते, सगळे भांडेकडे घरातलं सगळं आवरून घेतलं आहे. आता बसली बघा दळणाला. 2 दिवसापासून चालू होते दळण करायचं आहे, पण आज बसले दळणासाठी. चालू आहे आता दळण करणं. हे गहू काढलेत बघा आपले. आज आहे ना 7 जून. काय सांगा आज वारवादनाचं. हां 7 जून आहे. वारवादनाचं आण भरून ठेवते ना. वारवादनाचं काय सांगावा. सांगतेच नाही, 2-4 दिवसापासून आबळ तर येऊ राहिलंय, त्याच्यामुळे गप्पाला आपण वरच जातो. आणून ठेवलेलं बरं आहे का नाही मंडळी. आज 7 जून आहे म्हटलं तर सगळ्याच्या घरी आज असते बघा माशी मटण. घरी असते माशी. असं कसं पहिले लोक 7 जूनला काऊन खात होते? काही नियम होता त्याचा? नक्की कमेंट मध्ये सांगा की 7 जूनला माशीच का खातात. त्यामुळे खातात काय माहिती. आमचे घरवाले आपण नाही खात का? आम्ही नाही खात मंडळी. आम्ही कधी खाल्ले बी नाही, खात बी नाही. आता यायनं केलंयच मटण चालू. यानं मटण चालू केलंय तर आता यायचे सकाळपासून उड्या मारणं चालत. आम्हाला माशी बी खाऊन पाहिजे, आम्हाला माशी पण खाऊन पाहिजे. आणि शेवटी मंडळी हे इथला महिन्याच्या गावचे लोक खाते तो याला चटच लागत आहे. आम्ही खाणारे मग खाल्लं नाही बरं कधी. आज पप्पामुळे चालू केलंय, थोडी चटक तर लागणच ना. आज आहे पहा मंडळी मच्छी. मी आज बनवून दाखवते तुम्हाला. मच्छीची भाजी बनवते का तळून खातेत का आणतेच का नाही, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला माहीत पडेल माशी आणली होती का नव्हती म्हणून. तुम्ही आता लवकर दळण करा, आभाळ सांगता येत नाही. दळण झालंय पण या गोणीत बसणार नाही ना. याच्यात ज्यावरी काढ मग ती गोणी ती मला मग त्याच्यात भरून ठेवते थैली. ह्या दोन्हीला पण थोडे थोडे छद्र पडेल. उंदरानं करंडले असतील. उंदरा आहेतच म्हणजे आता ज्यावरीलाच काय केलंय काय माहिती. उंदरा आहे पण मांजर नाही ना आपली. आण थैली उठ. ती मागची लाल का? हा मागची लाल का? हो. धरा. हिला पण छत्र आहेत ना रे मम्मा. ह्या पाय आता बाई हिला पण आहेत ते छद्र. आता जमलं का? त्या गोणीला पण ते छत्र आहेत पिवळ्या. हो ना. माझी एवढी मोठी गोणी आहे का? तर सांग ना दुसरी पाहायची. युवा कॅमेरा धरून दुसरी गोणी ती दुसरी थैली ती थैली पाय मला एखादी. थैली गहू. हे गहू बसायसारखी बाजाराची का असं ना मोठी काही. हे गहू बसले पाहिजे त्याच्यात. कॅमेरा धरून बसला तेच फायदा आहे मग. कोणी काम सांगितलं नाही. व्हिडिओ चांगला निघला पाहिजे, लोकांना असा पाहायला पाहिजे. असा नुसता कॅमेरा धरून काय फायदा आहे. असे बी आपल्या व्हिडिओला यूज नाही. हा धरीन कोण घरात जाऊन मोबाईल पाहत बसायला लागलास. करू लागणे तिला. चाल ना. का काम करत होतो एवढं काम का? लय पाण्याची मरमर झाली मंडळी. आम्हाला इथं पाणीच नाहीये. काय करावा, लय वैताग आलाय. आजचे कपडे तसेच राहिले धुवायचे पाणी नसल्यामुळं. कारण पाणीच नाहीये इथं बोरला. आणि त्याच्या इकडं जायचं म्हणलं तर कसं सोयच नाही. म्हणजे तिथं सगळं असं अंगणच नाही आहे. इथं बी सगळे दारामध्ये सले पडलेले. तिथं पण तसंच आहे. त्याच्यामुळं जर तिकडं बी जाता येत नाही. इथं कसं तरी राहत होतं तर इथं पाण्याची अडचण आली. काल टँकर आलं होतं. टँकर आलं होतं मातीत पाणी सोडायसाठी म्हणून आम्ही ड्राम भरून घेतला होता. आता सकाळचे सगळ्याच्या आंघोळी होऊन सनी कुठं पाणी. कपडे राहिले धुवायचे. आणि तिथंच त्याच्या साईटवर कपडे घेऊन जातो असतो तर आपण धुवायला. पण आज तिथं पण नाईट चाली. तिकडं पण कपडे घेऊन जाता येत नाही. त्याच्यामुळं स्वस्त होऊन अशीच बसलेली. काय म्हणतात ना त्याला, त्या येत नाही आलं नाही मला. त्याच्यामुळं जागीच बसू नये. काय विचार करत बसलेले की कधीच माझं विचार करणं संपून जाईल. चला पाहत राहा तुम्ही व्हिडिओ. आज बाहेरच करायला लागले स्वयंपाक. कसा अंधार वाटतो ना, पण लावलाय बाहेर लाईट. थोडा अंधारच आहे. आले पोरं दळण घेऊन सनी.
पोरं आले पा आपले दळण घेऊन. दळण आणून दिलं आणि गेलेत आता तिकडच्या साईटीवर. आता त्याला आणायलाच गेलेत म्हणलं चला तवर लोक आपण चूल गिल पेटून सनी बाहेरच करू स्वयंपाक. आणि आपल्याला करायच्यात पहा आता ज्वारीच्या भाकरी. मी ज्वारीच्या भाकरी बनवते तवर लोक पोरं त्याला पण आणते आणि माशा पण आणते. चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. इकडे चूल भाकरी आणि ज्वारीच्या आणि माशाची भाजी हे का नाही. तर पहा मंडळी, दळण आपण नेऊन ठेवलं. दळण नेऊन ठेवल्यावर आणलं बघा आपण माशी. आणली जात आपण माशी. आता आणली तर मग आता ही काय काय करू मम्मा हे म्हणते एकदा. आता ते भाजी बनवली असते मंडळी पण ते काय येऊन नाही राहिले जेवायला. तिथं चालू आहे काय नाईट चालू नाईट आहे त्याच्यामुळे ते नाही यायला लागले म्हणल्यावर मीठ सांग ना. ए मीठ आण रे. मीठ हळद पण ते येत नाहीत म्हणल्यावर मग म्हणलं आता चला इकडे घेतल्या ज्वारीच्या भाकरी टाकून. पोरांना तवा सांगितलं ना मी त्याच्या वाट्याच्या भाकरी बनवल्या. सकाळी खात नाही कोणी जेवण. पप्पा म्हणले जेवरच घ्याल का. पप्पा म्हणले तर मला फोन लावून सांग मला स्वयंपाक करू नको. नाही सांगितलं तुम्ही. आम्हाला म्हणलं युवराज म्हणत राहतोय आम्ही खाऊ. पण मला वाटलं चपात्या म्हणून मी पण काय म्हणलो नाही ना. त्याच्यानंतर मंडळी दळण नेऊन ठेवलं तर पण थैली कमी पडली. पण दळण भरलं मग 11 किलो. 11 भरलंय. हा 11 किलो दळण भरलं. तेव्हा त्या थैलीत बसत नव्हतं तर त्या काकूनच एक थैली दिली. काकू बघते मला धरूला ते सगळं पांढरा शिपी झालो तुम्ही. त्याच्यानंतर मग माशी वगैरे आणली. मग गेलं पप्पाच्या साईडवर आंघोळ करायला गेलो तर दोघं पण. आता घरी आलोत. आता करायचं मग आता आपल्याला जेवण होऊ द्या. आता अगोदर मम्मीचं हे आता ते जेवायला नसल्यामुळं भाजी बनवत नाही मी. या दोघाला मस्त असं तळूनच देणार. तळून त्याच्यावर सगळं मसाले टाकून घेतलेत आणि आपले चूल तर चालूच आहे. आता तव्यावर टाकू आपण तेल. त्याला तव्यावरच मस्त तळून देणार आहे मी त्याला. दोघं जण असल्यामुळं ते असते जेवायला तर मग भाजी बनवली असते. माशी तर आपण जास्त काही खाल्लेलं नाही मंडळी. त्यामुळे मम्मी आज बनवली तेव्हा ते आज तळून देऊ राहिली मस्त मसाला वगैरे लावून. आणि आमच्याकडं तर रोज आभाळ येतं. एक दिवस तर पाऊस पण पडला जरासा चांगला. तुमच्याकडे कसं वातावरण आहे ते नक्की सांगा. आणि आज 7 जून आहे तर म्हणतेच पाऊस पडणच म्हणून. अजून तर पूर्ण रात जायची आहे. आभाळ पाय याच्या कॅमेऱ्यात नाही दिसायचं आभाळ. पुढे रात जायची आभाळ पाय. पाऊस आला गेला काय ताण नाही आपल्याला. आहे आपली एवढी मोठी बिल्डिंग. त्या बिल्डिंगीतच राहा कवर लोक काय माहिती. मला नाही आवडणार राहायला मंडळी काय सांगा. मग आता मला मी बोललो तर म्हणशील चाबरावून बोलतोय. तुम्ही जाण्यात येऊन काय केलं. काय असे माश्या खाल्ल्या मटण खाल्ल्या. ते तर आता खवरायला ना. खरं म्हणजे 15-16 वर्ष झाले जालन्यात आलेले. मग येईनी काय केलं. स्वतःचा मस्त त्याला फ्राय करणं चालली आपली मच्छी. आणि त्याच्यासोबत ह्या भाकरी बनवल्यात तो. ओ माय गॉड. भाकरी भारी वाटते. त्या आई आल्या होत्या माझ्याकडे. त्या बंजारी आई त्या आल्या बसल्या आणि पुरं कुठं गेले आणि तो आता स्वयंपाक करायली का एवढा उशीर खाऊन. मग जेवण पण झालं. मी मला आई तुम्ही लय लवकर जेवतात. तसं नाही ते लांबणी येत ना त्या त्याच्यात लवकर जेवण आणि लवकर स्वयंपाक होऊन जातो. आई तुम्ही लय लवकर जेवतात म्हणलं. आम्ही नाही जेवत म्हणलं लवकर. नाही आम्ही पण पहिलं मंडळी. मग मी 6 वाजता घरीच होती. 6-6:30ला स्वयंपाक करायची आणि 7:30-8 पर्यंत आमची जेवण होत होते. लगेच झोपणं. आता नाही होत ना. आता झोपतच का 11 वाजता तर मोबाईल चाललो होतो. आमची मम्मी स्वतः 1-2ला झोपती. हा मी 1-2ला झोपते म्हणजे सकाळी 10-11ला उठते. नाही बाबा सकाळी 6लाच उठती आणि आमची झोपी खराबी करते. 10-11ला जर 2 कितला झोपते म्हणलं तू. 1-2ला 1-2ला झोपले असते 6ला कशी उठेल म्हणलं. मी उठत होतो पहिलं 5 वाजता. पण आपण साईड बदलली तर मला आळस येऊन गेला. याला तर लय आळस येतो.
भीती काढीला पण ती कशाचा उजेड रे एवढा ती गाडी तिकडं पाहुणे असं घेतलं आता मस्त चाललंय. एवढ्याच तेलात का होईन कधी बरोबर. बर त्याच्यात फक्त लिंबू पाहिजे होते रे मम्मा. नाही लिंबू अरे इमो झाड काढून टाकायचं ना बघा मंडळी. हे झाडावर कसं टाकलं तर येऊ ना दुपारा लय ऊन पडत आहे ना. जर टाकलं हे झाड असं हे बघा आपलं गुलाब झाड आहे मंडळी. अजून काही नाही वरची पानं तशी वाळून चाललेत. खालून आहे ते हिरवगार अजून. याचं काय चाललंय हिरवगार आहे अजून. त्याला का येईन काय माहीत. त्याला अजून मुळंच पडलं का नाही काय मम्मा जाळीतला ना. काय चाललंय घरात? त्याचं चाललंय आता बघा पलंगावरनं पलंगावर लगे होतं पसारा सगळं. आणि इकडं आपलं हे झाड मंडळी. हे झाड तर मस्त एक नंबर झालं आता. सकाळी सकाळी मस्त फुलत आहे. आणि हे पण 1 2 3 4 असे 4 फांद्याचं मम्मीने मस्त डाळी चटणी वगैरे बनले होते ना तेव्हा त्या झाडाचा कडीपत्ता घेतलाय. आता नाही ते आता झाड झोपेलंय. ते झाड चांगलं शिलकलंय. बघा मंडळी झालं मम्मीचा स्वयंपाक. पण तुम्हाला माहिती आहे आपली मम्मी काही खात नाही मासे मटण वगैरे काहीच. हे घ्या. आता ही राहू द्या का कोपऱ्यात द्या ठेवणी. त्याच्यामुळं बघा मम्मीनं बनवलं तिच्यासाठी येऊ वडा बनवलाय. कोणता वडा आहे मा शाव हे आपला सोयाबीन वडा. सोयाबीन वडा मस्त त्याला मसाला वगैरे करून घेतलं. आणि इकडं आपली माशी पण तयार. द्या आता मम्मी बघा ताटं वाढून. पहा माशी वगैरे. या जेवायला आम्ही करतो आता जेवण. माझं सोयाबीन वडा पहा कसा बनवलाय. तुम्ही खा सोयाबीन वडाच खा तुम्ही. द्या आम्हाला ताटं वाढून. आणि आम्ही करतो बघा मंडळी जेवण आता. तर चला या तुम्ही पण जेवायला.